शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सीझन तोंडावर आलाय. बरेच दिवस झालं आपलं यूट्यूबवरचं काम थांबलंय आणि या सीझनमध्ये आपल्याला माहिती आहे की दरवेळेस चुका होतात शेतकऱ्याकडून, म्हणजे खूप मोठ्या चुका होतात की त्याच्यामुळं मग अख्खा सीझन तर फेल जातो. आपल्याला जिथं आपल्याला चांगली संधी असते तर तोच सीझन फेल जातो आणि मग कशा पद्धतीने या सीझनमध्ये काम करायला केलं गेलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खरं तर अनेक शेतकरी बांधवांना याचा फायदा व्हावा या हिशोबानं मी हा व्हिडिओ या ठिकाणी आज शूट करतोय. बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ घेऊन आलोय. खरं तर मधल्या काळामध्ये खूप काम केलं आपण. खूप सारे खरबुजाचे प्लॉट असतील, झेंडूचे जबरदस्त असे प्लॉट असतील. खरं तर पाणी कमी होतं आपल्याला, म्हणजे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तरी परंतु आपण चांगल्या पद्धतीनं काम घेऊन आलो. खरं तर हा सीझन मात्र आपल्याला नक्कीच डोळ्यासमोर होता आणि तुमच्या सगळ्यांच्या मला अपडेट आपल्या सर्वांना द्यायची होती. तर सुरुवातीला आपण आपले अपडेट देऊया की आपण आता कशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये नियोजन केलेलं आहे. ही अपडेट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे कशा पद्धतीनं मी ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतोय आणि कशा पद्धतीने मी हा सीझन करायचं माझं नियोजन आहे हे लक्षात येईल आपल्या, म्हणजे तुम्हालाही त्या पद्धतीनं नियोजन करता येईल. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जून महिना हा तसा आपल्या भागामध्ये, आपल्या आसपासच्या सगळ्या ह्याच्यामध्ये, महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये टोमॅटोचा हंगाम म्हणून ओळखला जातो. म्हणजे टोमॅटोच्या लागवडी त्या सीझनमध्ये जर आपण केल्या तर येणाऱ्या पावसाळी हंगामामध्ये त्याची मागणी, त्याची व्यापाऱ्यांची उपलब्धता या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असतात. त्याच्यामुळं आपण टोमॅटो लागवडीचा निर्णय तर घेतच असतो. तर यावर्षी आपण काय केले की आपला जो सुरुवातीचा पहिला जो प्लॉट होता तर तो प्लॉटसुद्धा आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि ते आज आपण सांगतोय. म्हणजे बऱ्याच जणांनी त्या पिरियडमध्ये केलं असतं, टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणावर होतं, ते आलं असतं नसतं तर ते बऱ्याच गोष्टी अनेक शेतकऱ्यांसाठी त्या त्रासदायक झाल्या असत्या. म्हणून आपण ती अपडेट, म्हणजे आपल्यामुळं कुणाचं नुकसान होऊ नये म्हणून खरं तर आपण ती अपडेट थांबवलेली होती. तर तो प्लॉट आज आता 1 महिन्याचा झाला आहे बरोबर. म्हणजे आपली 10 तारखेची लागवड होती. आज 10 तारखेला आपण हा व्हिडिओ शूट करतोय. तर 10 तारखेला 1 महिना पूर्ण झालेला 9,000 रोपांचा एक प्लॉट आहे आपला, साधारण एकरभराचा. त्यानंतर आपण 3 आठवडे वय असलेला, म्हणजे 3 आठवड्यापूर्वी लावलेला एक एकराचा प्लॉट आहे आणि माझ्या पाठीमागं बघत असाल तुम्ही तर 8 दिवसापूर्वी लावलेला हा एक टोमॅटोचा प्लॉट आपल्या मागं आहे. खूप जोरात पाऊस पडतोय, प्रचंड पाऊस पडला आहे. म्हणजे ऐतिहासिक विक्रमी असं सगळं पावसाची सगळी नोंद झालेली आहे. दुष्काळी भाग आहे आपला, सोलापूर जिल्हा असेल किंवा आसपासचा सगळा एरिया असेल तर जून जुलैला पाऊस तसा फार कमी असतो. तर परंतु यावर्षी एकतर दुष्काळ होता तर पावसाची गरज होती, तर खूप सारा पाऊस पडलेला आहे. त्याच्यातून आपल्याला आता ही पिकं लागवडी आपल्याला झालेल्या आहेत. आता मित्रांनो मला माहिती आहे आता काय होणार आहे. म्हणजे आता आसपासचा जो माझा वर्ग आहे, आसपास असणारा, पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर आता लगबग करतोय आणि मोठ्या प्रमाणावर टमाटे लागवडीकडे आपल्याला शेतकऱ्यांचा कल दिसतोय. आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांचा तो नक्कीच कल असेल. परंतु आपण जर बारकाईनं बघितलं तर मित्रांनो जून महिन्यातली लागवड ही गेल्या अनेक दिवसापासून तोट्याची ठरायची परिस्थिती आहे, कारण त्याला कारणंही तशीच आहेत. आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये जर तुम्ही लागवडी केल्या, 15 मे असेल, 10 मे असेल, 20 मे असेल, त्याला चांगल्या पद्धतीची तेजी तुम्हाला मिळत असते. परंतु जर तुम्ही 10 जूनच्या आसपास, 15 जूनच्या आसपास जर प्लॉट तयार केले तर खूप सारा वर्ग नैसर्गिक काही गोष्टी आहेत किंवा पाऊस असेल, पाणी असेल, वातावरण असेल, त्याच्यामुळे उत्पादकता वाढणं असेल, लागवडीचं प्रमाण वाढणं असेल, या सगळ्यामुळं प्रचंड उत्पादन या जून महिन्यातल्या लागवडीचं पुढं जाऊन येत असतं आणि त्याच्यातून दर पडण्याची खूप मोठी अडचण आपण सातत्यानं बघत आलो आहे. परंतु मित्रांनो मग तुम्हाला टोमॅटो लावायचंच असेल तर आता तुम्ही कसं लावलं पाहिजे. आता एकतर तुम्ही ते पूर्वी लावायला पाहिजे. आता ते आपल्याला पुढे येऊन सांगता आलं नाही, कारण तशा पद्धतीचं टेम्परेचर यावर्षी होतं की आपण लावा म्हणून सांगणं, कोणीतरी कर्जबाजारीपणा करून ते लावणं आणि मग ह्या टेम्परेचरमध्ये पानं वाकडी होणं, त्याला कशा पद्धतीनं त्याची जोपासना करायची याच्याबद्दल असणारा अज्ञान असेल, त्याच्यामुळं मग ते प्लॉट व्यवस्थित जमत नाहीत आणि त्याच्यामुळे मग नुकसान झालं असतं. त्याच्यामुळे मग आपणच त्या अपडेट थांबवल्या. तर आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं जर टोमॅटोमध्येच काम करायचं असेल मित्रांनो, अनेक गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे. म्हणजे आपल्या 3 प्लॉटची लागवड झाली, ती 3ही प्लॉट आपण टोमॅटो लावले. म्हणजे 3 प्लॉटची लागवड करून टोमॅटोची हे करून खुरपण करून डोस करून आपण आता पुढं आलोय आणि हा जो पाठीमागं तुम्हाला दिसतोय तो 8 दिवसापूर्वी लागवड झालेला हा नवीन प्लॉट तुम्हाला दिसतोय. आणि मग आता तुम्हाला लागवड करायची असेल तर मित्रांनो
निश्चितपणानं तुम्ही ह्या दिवसामधली लागवड थोडीशी टाळता आली तर बघा, कारण तुम्हाला अजून मोठी संधी निर्माण होणार आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अजून कमीत कमी महिनाभराची तुम्हाला वाट बघावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग टोमॅटोमध्ये अजून एक चांगली संधी पुढे जाऊन निर्माण होऊ शकते. कारण वाढता जे पाऊस आहे, पावसाचं प्रमाण आहे, तर त्याच्यामुळं आत्ताच्या लागवडी जर होतील, परंतु याच्यानंतर महिनाभरानंतर खूप कमी लागवडी होतील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही थांबलात, महिनाभर थांबण्याचा निर्णय जर तुम्ही घेतला, आता आपण असंही 3-4 महिने थांबतच आलेलो असतोय, एखादा महिना अजून थांबला, वेटिंग केलं आणि जर तुम्ही टोमॅटो लावलं तर निश्चितपणानं एक चांगला दर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतो. अशी सगळी परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये बरेच पिकं आपण लावू शकतो. याच्यामध्ये आपण ककडीचा निर्णय घेऊ शकतो, याच्यामध्ये दोडक्या पिकाचा आपण निर्णय घेऊ शकतो, याच्यामध्ये आपण झेंडू पिकाचा निर्णय घेऊ शकतो. अनेक अशी पिकं आहेत आपल्याला की जे आपण इथून पुढच्या काळामध्ये आता घेऊ शकतो. लाल कांद्याचं सुद्धा उत्पादन यावर्षी आपण नक्की घेतलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगली संधी यावर्षी भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण कांद्याचं जर तुम्ही बघितलं तर आता लाल कांद्याच्या लागवडी पुढच्या महिन्यामध्ये सुरू होतील आणि त्या दिवाळीच्या आसपास आपल्याला कांदा आपल्या हातामध्ये येईल. त्यावेळेस निश्चितपणानं त्याला चांगला दर यावर्षी भेटणार आहे आणि म्हणून या वर्षाचा जो हंगाम आहे तो आपण वेट अँड वॉच, म्हणजे काही वेळेस तुम्ही थांबलं पाहिजे, काही वेळेस तुम्ही ते धाडस करून 1 तिथं 2 टाका तुम्ही, परंतु त्यावेळेसची तुम्हाला संधी लक्षात आली पाहिजे आणि मगच तुम्ही ते प्लॉट टाकले पाहिजे. अशी सगळी परिस्थिती आहे. बऱ्याच दिवस झाला आपली अपडेट आली नव्हती. 3 प्लॉट लावले, पण काय लावलं हे खरं तर गुलदस्त्यात होतं किंवा आपण ते थांबवलं होतं. तर आज तीही माहिती आपल्याला मी घेऊन आलो की बाबा 3ही प्लॉट आपण ते टोमॅटोची लागवड केली. आणि मित्रांनो, टोमॅटोचा गेम हा आपण वेगळ्या पद्धतीनं नेहमीच खेळत आलो. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपला मल्चिंग करत असताना आपल्याला खताचे दोन्ही डोस, म्हणजे सेंद्रिय खत असेल, रासायनिक खत असेल, मल्चिंग असेल, ड्रिप असेल, या सगळ्या गोष्टी जर वन टाईम उभा करायचं म्हणलं तर 5, 50, 60, 70 हजार रुपयाचा खर्च सुरुवातीलाच करावा लागतो, मग रोपं आणि मग बाकीचं नियोजन करावं लागतं. मल्चिंग केल्यानंतर तुम्हाला बेसल डोस देता येत नसल्यामुळे त्या वेळेला तुम्हाला लिक्विडचा जो वापर आहे तो वापर जास्त करावा लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सोडल्यात, कारण सातत्यानं मल्चिंग शेतामध्ये करणं हे पण योग्य नाही. आपण एखादं पीक, एखादं दुसरं पीक असं केलं पाहिजे की त्याच्यामध्ये मल्चिंग टाळलं पाहिजे. आणि उन्हाळी हंगामामध्ये मात्र आपण मल्चिंगचा वापर करूनच प्रत्येक पीक करत असतो. तर आपण हे करत असताना खूप कमी पैशामध्ये, अगदी ₹1.10 असेल, ₹1.20 असेल, एवढ्यामध्येच आपण रोपांचा खूप कमी खर्चावर आपण थोडीशी दाट, म्हणजे मल्चिंगवर जर तुम्ही 2 सिंगल रोपांची लागवड जर 1.25 फुटावर करत असाल तर आपण इथं 1.5 फुटावर 2 रोपांची लागवड आपण करतोय, म्हणजे रोपांची संख्या आपण वाढवतोय. आणि हे सातत्यानं पारंपरिक पद्धतीनं आपण करत आल्यामुळं यील्ड सुद्धा याचं 2000 कॅरेटच्या आसपास एकरी आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळं हे सगळं करून जर पुढं दर नाही राहिले, आता हा खर्च आपल्या आटोक्यात असतो, म्हणजे हा खर्च आपण पाहिजे त्यावेळेस करू शकतो. 15 दिवस हार्वेस्टिंगला अगदी बाकी असताना सुद्धा आपण त्या बांधण्या करू शकतो. परंतु जर आपण ते मल्चिंगवर केलं तर मातीचा आधार न लागल्यामुळं फार लवकर त्याच्या बांधण्या कराव्या लागतात, फार लवकर त्याचे फाउंडेशन, फार लवकर सगळा खर्च करून मग बाहेर, आणि पुढं जर दर पडणार हे माहिती असून सुद्धा परत आपण टाकलेले पैसे आपण पाठीमागं येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण बघत म्हणजे अगदी महिनाभर आपण खूप स्लोली खर्च कमी करत आपण ते पीक आणू शकतो. आणि मग महिन्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पुढच्या महिन्यातला अंदाज परफेक्ट यायला लागतो की बाबा असे दर राहणार आहेत, तर त्यावेळेस आपण ताकद लावून तो प्लॉट आपण पुढं कंटिन्यू करू शकतो. तर असं सगळं आपलं काम आहे. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल की मल्चिंगवरच आपण काय करत नाही, तर मल्चिंग करणं म्हणजे सुरुवातीलाच खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये उडी मारल्यासारखं होतं ते. त्याच्यामुळं आपण ते टाळतो आणि मग अशा पद्धतीनं आपण ते करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर मित्रांनो, आपण अजून 3 एकराच्या लागवडी थांबवल्यात. म्हणजे आपलं आता हे 3 एकर आपलं जरी लावलं असलं तरी ती 4 एकराचं क्षेत्र आपलं शिल्लक आहे. आणि या 4 एकर क्षेत्रामध्ये आता कुठल्या पिकाचं नियोजन करायचं हे ठरवत असताना हा जो आता गॅप आहे, हा महिन्याचा गॅप मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवतोय. आणि 1 महिन्यानंतर तरकारी पिकं, आता जर आपल्याला पावसाचा जो फ्लो राहणार आहे तो फ्लो सांगेल की पुढं तेजी राहणार आहे का मंदी राहणार आहे. कारण मित्रांनो, तुमची माझी चांगली जर प्रॅक्टिस असेल, आपण जर प्रतिकूल वातावरणामध्ये धो पावसामध्ये जर आपण तरकारीची पिकं पिकवू शकलो तर निश्चितपणानं त्याला मार्केटमध्ये आपल्याला दर मिळणार आहे. परंतु मग आपली प्रॅक्टिसवर आपला विश्वास पाहिजे. पण कुणीही उठून ते पिकवू शकत नाही, कारण फार मोठ्या करप्याच्या अडचणी असतात, ड्रॉपिंगच्या अडचणी असतात, ब्लॅक्टेरियल ब्लाइट कंट्रोल होत नाहीत. अशा प्रत्येक पिकामध्ये खूप मोठ्या अडचणी असतात. आणि पाणी जर लिच आउट होत नसेल, रानं जर तुमची अशी असतील की त्याच्यामध्ये तुम्ही पावसाळ्यात पिकच घेऊ शकत नसाल, काळ्या जमिनी असतील, चिखलाच्या जमिनी असतील, तर
तुम्हाला कदाचित पावसाळ्यामध्ये त्या सक्सेस होत नाहीत किंवा त्या पिकाला तुम्हाला जास्त दिवस पीक त्यामध्ये तुमचं तग धरू शकत नाही. आता आपण काय केलं की आपली जी रानं खालच्या बाजूला होती म्हणजे निपळीला जी रानं नव्हती आपली त्याच्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्येच पिकं लावून टाकलेले. याचा अर्थ काय की पावसाळा चांगल्या जोमात येईपर्यंत ही पिकं निघून गेली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपण आपल्या शेतामध्ये केलं. याच्या उलट आपण काय केलं जे राखीव क्षेत्र आपण ठेवले महिन्याभरासाठी तर त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणानं आपण निपळीचं रान ज्याला म्हणतो आपण की धुवाधार पाऊस जरी चालू झाला तरीसुद्धा आपल्याला तिथं आबत्ता आलं पाहिजे, तिथं आपल्याला पीक घेता आलं पाहिजे, तिथंसुद्धा आपल्याला चांगली पिकं आणता आली पाहिजेत. अशा पद्धतीनं हे नियोजन आपण केलं आहे. निश्चितपणानं या नियोजनातून आपल्याला एक लक्षात आलं असेल आपल्या हाताखाली जे क्षेत्र आहे त्याच्यामधलं किती टक्के क्षेत्र आत्ता गुंतवलं पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये किती गुंतवलं पाहिजे. आणि तुम्ही बघा आज एवढा जर पाऊस पडणारा असेल तर निश्चितपणानं आपल्या आसपास ऊसाच्या लागवडीसुद्धा वाढताना आपल्याला दिसतील. आज 3,000च्या आसपासचा दर मिळतोय. 3,000चा ऊसालाचा जो दर आहे तो शाश्वत जर दर असेल तर खूप चांगला दर आहे. त्याच्यामुळं बहुतांश शेतकरी हे आता ऊस शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणावर करतील. कारण गेल्या वर्षी अडचण अशी होती तरकारी पिकासाठी की गेल्या वर्षी खूप मोठा वर्ग हा तरकारीमध्ये होता. कारण पाण्याची वर्षभराची उपलब्धता नसल्यामुळं केळी असेल ऊस असेल ही वर्षभराची जी पिकं आहेत किंवा फळबागाच्या लागवडी आहेत या सगळ्या थांबल्या होत्या. आणि हा नाईलाज म्हणून हा आलेला वर्ग तरकारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करत होता. यावर्षी होणार आहे काय की हा जो आलेला वर्ग आहे तो पुन्हा परत एकदा त्या पिकाकडे वळताना आपल्याला दिसणार आहे. त्याच्यामुळे जर ही पावसाची परिस्थिती अशीच राहिली, खूप सारा पाऊस झाला आहे, ओढे नाले आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने वाहत आहेत. काही वेळानंतर मी तुम्हाला नदीचं शूट दाखवतो की त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पाणी कशा पद्धतीनं वाहताना तुम्हाला दिसतंय. तर अशी सगळी परिस्थिती आहे. खूप चांगला मान्सून सध्या तयारीत आहे. 4-5 दिवस झालं धो पाऊस पडतोय आणि याच्यामुळं मग मात्र ऊस शेती वाढेल, फळबागा वाढतील. त्याच्यामुळे वर्षभर पाण्याची उपलब्ध असल्यामुळं केळीसारखी पिकं वाढतील आणि आपल्याला भाजीपाल्यासाठी खूप चांगली संधी यावर्षी घेऊन येणार. हे करत असताना मात्र आपण त्या गर्दीत असता कामा नये. अशा पद्धतीचं नियोजन करणं ही तुमची जबाबदारी आहे. मी तुमच्यासोबत निश्चितपणानं असणार आहे. वेगवेगळ्या पिकाच्या आता जो आपला महिन्याचा प्लॉट आहे त्याच्या काही कामं आपली त्याची राहिले त्याची अपडेट घेऊन येतोय आपण. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण उन्हाळा कसा कव्हर केला, कशा पद्धतीनं आज ते प्लॉट डेव्हलप होतात, खूप चांगले डेव्हलप होत आहेत. बिगर मल्चिंगचे प्लॉट आहेत, खूप चांगले कमी खर्चामध्ये, अतिशय कमी खर्चामध्ये टोमॅटो येतं ते आपण आणू शकतो. हे आपण ते व्हिडिओमधून आपण पुढं दाखवूया. येणाऱ्या सीझनसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगलं नियोजन करा. खूप सारं कष्ट आपण करत असतो शेतीमध्ये. आपल्या पाठीमागं आपलं संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये राबत असतं. तर तुमचं जे ज्ञान आहे तुम्ही ते या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावं. तुमच्या आसपासची परिस्थिती असेल, तुमच्या शेतीची गुणवत्ता असेल, पाण्याचं प्रमाण असेल किंवा पडणारा पाऊस असेल, या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. याच्यातून तुम्हाला निश्चितपणानं पुढं कुठली पिकं लावायची, कुठल्या पिकामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. त्या वेळेस आपण ह्या गोष्टी निश्चितपणानं तुम्हाला सांगत राहणार आहे, घेऊन येणारच आहे आपण या सगळ्या गोष्टीसोबत. आणि यातूनच आपल्याला शेतीमध्ये आपल्या सगळ्या तरुण मित्रांसाठी एक चांगली संधी आपल्याला निर्माण करायची. आणि यातूनच आपले जे मंदीचे जे रेकॉर्ड होतात की मंदी खूप मोठी मंदी येते तर ती मंदीसुद्धा येणार नाही. कारण आत्ता जर तुम्ही लागवडी टाळल्या तर जे जूनला लागवडी होताल त्यालासुद्धा बऱ्यापैकी दर राहताल, एवढं पण हे होणार नाही. आणि तुमचे टप्पे जर तुम्ही करत गेला तर निश्चितपणानं प्रत्येक प्लॉटचे चांगले पैसे तुमचे झाल्याशिवाय राहणार नाहीत. शेतीमध्ये निश्चितपणानं तुम्ही कष्ट किती करता याच्यापेक्षा तुमचं नियोजन किती चांगलं आहे, तुम्ही त्या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघता हे खूप महत्त्वाचं असतं. पिकावरचे रोग वगैरे वगैरे आपण सगळं बोलत आलो आहे, आणखीन आपण बोलत राहणार आहे. पहिलाच व्हिडिओ आज करतोय. मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या की फॉलोअर्स वाढतात तसे निगेटिव्ह गोष्टी पण वाढत जातात. आपल्याला यातून बाहेर पडायला सुद्धा वेळ गेला. खरं तर आपण अनेक दिवसांचा गॅप घेतल्यानंतर आज हा व्हिडिओ करतोय. अनेक अपडेट्स आपल्याला देता आले नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांची. तो पण एक वर्ग तयार झाला आहे की तुम्ही सांगितलं तर ज्यांनी लावलं त्यांना वाईट वाटतं की बाबा तुम्ही लावताय आणि मग लोकांना सांगताय, सगळं जग जागं करताय आणि त्याच्यामुळं मग लोक लावतात आणि त्यांचं पण नुकसान होतंय आणि आमचं पण नुकसान होते असं लोक बोलत राहतात. आणि मग अशा सगळ्या गोष्टींमुळं कुठंतरी आपलं काम आता जरी मोठं होत असलं, जरी जास्त लोकांपर्यंत जात असलं तरी पण ह्या गोष्टी नाईलाजानं म्हणजे आपण रान तयार करताना अपडेट द्यायचो की हे पीक लावायला लागलो, परंतु आता जरा थोडंसं या गोष्टी सांगताना थोड्याशा अडचणी येत आहेत. याच्यावर पण काय सोल्युशन निघतंय का आपण भविष्यात बघूया. आपल्या सर्वांचा सपोर्ट नेहमीच राहिला आहे. तसा तर मी शेतकरी आहे म्हणजे काय यूट्यूबर नाही आहे,
तरी परंतु तुम्ही चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आजपर्यंत दिला. माझ्याकडे देखील जे काय ज्ञान परमेश्वरानं आपल्याला दिलं आहे त्याचा वापर इतर शेतकऱ्यांसाठी व्हावा म्हणून आपण निश्चितपणानं काय अपडेट्स नक्कीच आपल्याकडं देत राहू. प्रत्येक सीझनची एक नस असते, ती नस ओळखता आली पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती काय आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये प्लॉट आणि उत्पादन वाढत जातं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्लॉट कमी होतात, उत्पादन कमी होतं आणि मग दरावर त्याचे सगळे परिणाम होतात. तर या सगळ्या गोष्टी आपण टिपत राहूया, यातून संधी निवडत राहूया आणि एक चांगल्या पद्धतीचं काम आपण उभं करूया. आपल्या सर्वांना येणाऱ्या सीझनसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.